हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण टॉप 15 एमसीक्यूज क्वेश्चन बघणार आहोत. या क्वेश्चनच्या माध्यमातून चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी यावर जे क्वेश्चन्स विचारतात, या एमसीक्यू क्वेश्चनच्या माध्यमातून कंप्लीट जे सीडीपीचा आपलं सिलेबस आहे, हा सिलेबस रिव्हिजन होणार आहे. सोबतच जे स्टुडंट महा टीईटी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ सिरीज खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यासाठी आपल्याकडे कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहे, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट एमसीक्यू. सोबतच या कंप्लीट कोर्सची फीज 3000 रुपये आहे आणि फक्त एकच पेपर आपण टार्गेट करीत आहात, तर एक पेपरसाठी 2000 फीज आहे. यासाठी या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओ सिरीजला. या एमसीक्यूज क्वेश्चन बघा इम्पॉर्टंट आहे, कारण नक्कीच कधी ना कधी रिपीटेड फॉर्ममध्ये याशी निगडीत किंवा हेच प्रश्न विचारलेले आहे. सुरू करूया. प्रश्न आहे, गर्भात बाळाचा विकास होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो? ओव्हरऑल जर आपण बघितलं की डेव्हलपमेंट जे आहे ते बाळाचं गर्भापासूनच सुरू होत असतं ना. प्रीनेटल स्टेज पासूनच त्यांचं जे विकास आहे, डेव्हलपमेंट आहे, त्याला सुरुवात होताना दिसून येतं. या प्रश्नासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए 150, बी आहे 280 दिवस, सी आहे 390 दिवसाचा कालावधी लागतो, की ऑप्शन डी 460 दिवसाचा कालावधी. योग्य उत्तर आहे 280 दिवसाचा कालावधी. एक बाळ जो आहे गर्भात घेत असतो, 9 महिने 10 दिवसाचं एक पर्टिक्युलर टाइम पिरियड राहते आणि त्यानंतरच आपण बघतो की बाळ जन्माला येतो. ओके, सो अशा प्रकारे ऑप्शन बी. नेक्स्ट आहे, शिकण्याचा सर्वात योग्य अर्थ काय आहे? ठीक आहे, आपण बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र अभ्यास करीत आहोत, त्यामुळे शिकण्यासाठी सर्वात योग्य मीनिंग काय असणार? यासाठी 4 ऑप्शन आहे. ए कौशल्याचं संपादन, बी ज्ञानाचा अंतर्भाव, सी वर्तनात बदल, सी आहे वैयक्तिक समायोजन. सो इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शिकण्याचा योग्य अर्थ किंवा आपण लर्निंग कशाला म्हणू, सो आपल्या बिहेवियरला मॉडिफाय करणं म्हणजेच काय होतं, वर्तनामध्ये बदल घडून आणणे म्हणजे शिकण्याचा किंवा शिक्षणाचा हा सगळ्यात योग्य अर्थ आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, बालकेंद्रित शिक्षणाचे मुख्य तत्व काय? आता आपण चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन बघतो, बालकेंद्रित शिक्षण आपण बघतो. सो यामध्ये आपण कोणता असा सिद्धांत आहे ज्याला आपण बघणार आहोत किंवा ज्याला आपण म्हणू की याला चाइल्ड सेंटर्ड मेथड्स मध्ये इन्क्लूड केलं जातं? यासाठी 4 ऑप्शन आपल्याला बालकेंद्रित शिक्षणासाठी दिलेले आहेत. त्यापैकी ए करून शिकणे, लर्निंग बाय डुईंग, बी आहे जगून शिकणे, लर्निंग बाय लिव्हिंग, सी आहे 1 आणि 2 दोनही, आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही. ठीक आहे, सो लर्निंग बाय डुईंग जे आहे नक्कीच आपण करून करून शिकणे. ठीक आहे, लिव्हिंग आपण बघतो, त्यामुळे आपले दोनही उत्तर इथे आपल्याला योग्य जे आहे ते दिसून येतात. बालकेंद्रित शिक्षणामध्ये लर्निंग बाय डुईंग अँड लर्निंग बाय लिव्हिंग हे दोनही तत्व जे आहे, सिद्धांत जे आहे, प्रिन्सिपल जे आहे ते इन्क्लुडेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या मुलांच्या भावना दर्शवित नाही? ठीक आहे, म्हणजे इमोशन विषयी जर आपण बघितलं की यापैकी कोणता असा ऑप्शन आहे जो मुलांच्या भावना इंडिकेट करीत नाही? ऑप्शन ए आनंद, ऑप्शन बी दुःख, ऑप्शन सी उत्सुकता आणि ऑप्शन डी आहे सहिष्णुता. सो नक्कीच ऑप्शन डी सहिष्णुता ही दर्शवत नाही. मुलगा आनंदी असेल किंवा बाळ आनंदी असेल तर तो दर्शवतो, तो दुःखी असेल तर दर्शवतो, उत्सुकता त्याच्यामध्ये जाणून घेण्याची असते, त्यामुळे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीन पियाजेंच्या मते प्रवेश करण्यासाठी यापैकी कोणता म्हणजे जे इगोइस्टिक आहे ते नाही? यासाठी 4 ऑप्शन आहे. सेन्सरी मोटर स्टेज, बी आहे प्री ऑपरेशनल टप्पा, सी आहे औपचारिक ऑपरेशनल टप्पा आणि डी आहे गॉग्रेट ऑपरेशनल स्टेज. ओके, सो जीन प्याजे यांचं जेव्हा आपण संज्ञानात्मक विकासाचं थेअरी बघतो, सो त्यामध्ये कोणता नाही तर गॉग्रेट ऑपरेशनल स्टेज नाही. सो ऑप्शन डी सोबत आपण जाणार. यानंतरचा प्रश्न आहे, यापैकी असा कोणता घटक आहे जो बौद्धिक विकासात महत्वाचा नाही किंवा बौद्धिक इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये
मेजर रोल प्ले करीत नाही. यासाठी 4 ऑप्शन आहे. सर्जनशीलता, ऑप्शन बी आहे सहिष्णुता, सी विचार आणि डी आहे कल्पनाशक्ती. ठीक आहे. सो बौद्धिक विकासामध्ये आपल्याला दिसून येतं क्रिएटिव्हिटी असायला हवी. नवनवं विचार येणार तेव्हाच काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी आपल्यात निघणार. आपली इमॅजिनेशन सुद्धा त्यासाठी एवढी स्ट्रॉंग असायला हवी. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला सहिष्णुता हा बौद्धिक विकासाच्या घटकांमध्ये इन्क्लुडेड आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे आपण इथे ऑप्शन क्रमांक बी सोबत जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहे जीन पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार ठोस ऑपरेशनल स्टेज कधीपासून सुरू होतं. ओके ओके कोणत्या वयापासून. ठीक आहे. जीन पियाजे यांचं संज्ञानात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी ठोस ऑपरेशनल स्टेज सांगितलेला आहे, जो कुठपासून सुरू होतो असा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे 1, बी आहे 3, सी आहे 5 आणि डी आहे 7. सो हा जो ठोस ऑपरेशनल स्टेज आहे 7 वर्षापासून एज पासून आपल्याला सुरू होताना दिसून येतं. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. अपवादात्मक श्रेणी अंतर्गत वर्गातील विद्यार्थ्यांचं म्हणजे असा कोणता विद्यार्थी आहे ज्याला अपवादात्मक श्रेणींमध्ये आपण इन्क्लूड करीत नाही. ए आहे चटकन काम न करणारा, बी आहे मंद विद्यार्थी, सी आहे सामान्य विद्यार्थी की डी भेटवस्तू किंवा गिफ्टेड चाइल्ड ज्याला आपण म्हणतो, प्रतिभावंत विद्यार्थी सुद्धा याला आपण म्हणू शकतो. व्हेरी करेक्ट इथे आन्सर आहे नॉर्मल स्टुडंट जे आहे त्यांना अपवादात्मक श्रेणींमध्ये आपण ठेवत नाही. कारण बघा लवकर काम न करणारे, हळू गतीने शिकणारे किंवा गिफ्टेड जे आहे ते अपवादात्मक श्रेणीमध्ये विद्यार्थी आहे. पण सामान्य हा नॉर्मल आहे, खूप मंदही नाही आणि हुशारही नाही. ओके. सो त्यामुळे इथे आपण ऑप्शन क्रमांक सी जे आहे यासोबत आपण जाणार आहोत. नेक्स्ट आपला प्रश्न आपल्याला दिसून येतं खालीलपैकी कोणता एक शिक्षणाचा घटक नाही. ओके. सो एलिमेंट विचारलेला आहे लर्निंगचं आणि यापैकी कोणता नाही असा हा प्रश्न आपल्याला दिसून येतं. याकरिता आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए पर्यायी पाठ्यपुस्तकाचा वापर, बी अध्यापनाच्या पर्यायी पद्धती, सी बालकेंद्रित शिक्षण क्रियाकलाप आणि डी आहे गट शिकवणे. ओके. सो बघा पर्यायी बघा आपण एखादं टॉपिक अभ्यास करायचा आहे तर विविध पुस्तकांचा रेफरन्स घेतो. त्यामुळे ए ऑप्शन करेक्ट आहे. बी अध्यापनासाठी एक शिक्षक जो आहे विविध प्रकारच्या जे पद्धती आहे त्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. हो की नाही. आणि कधीही जेव्हा आपण बालकांविषयी बोलत आहोत आणि बालकांना जर आपण शिकवित आहोत तर ऑब्विसली चाइल्ड सेंटर्ड मेथड आपण यूज करणार आहोत. सो इथे योग्य उत्तर आहे ग्रुप टीचिंग. ऑप्शन क्रमांक 4 हा योग्य आपल्याला दिसून येत नाही. नेक्स्ट आहे भाषा आवश्यक नाही. ए कल्पनाशील विचार करण्यासाठी भाषा आवश्यक नाही. ऑप्शन बी संकल्पनात्मक विचार मांडण्यासाठी भाषा आवश्यक नाही. ऑप्शन सी सहयोगी विचार मांडण्यासाठी की ऑप्शन डी ज्ञानेंद्रिये विचार करण्यासाठी. मला सांगा लँग्वेज कशासाठी आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. सो आपल्याला जर आपलं कन्सेप्ट मांडायचं आहे, आपल्या सहयोगींना विचार स्पष्ट करायचा आहे आणि यासाठी आपले ज्ञानेंद्रिय ऍक्टिव्ह हवं आहे. त्यामुळे कल्पना जर आपल्याला करायचं आहे तर कल्पना करण्यासाठी शब्दांची म्हणा किंवा भाषेची आवश्यकता आपल्याला भासत नाही. ते स्वशी असलेला संवाद असतो. त्यामुळे येथे आपण कल्पनाशील विचार हा योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट आहे बुद्धिमत्तेचा सिंगल फॅक्टर सिद्धांत कोणी दिलेला. एक कारक सिद्धांत याचं कोणी मांडलेला आहे. 4 ऑप्शन यासाठी आहे. डायरेक्ट प्रश्न आहे सिंगल फॅक्टर थेअरी विषयी. एक कारक सिद्धांत. ऑप्शन ए अल्फ्रेड बिनेट, बी आहे थॉर्नडाइट, सी आहे फ्रीमॅन आणि डी आहे यापैकी कोणीही नाही. योग्य उत्तर आपल्याला दिसून येते अल्फ्रेड बिनेट यांनी सिंगल फॅक्टर थेअरी दिलेली आहे. हायली इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. यानंतरचा प्रश्न आपल्याला दिसून येईल थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सचे जनक कोण किंवा मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी दिलेली आहे. यासाठी 4 ऑप्शन आहे. ए गार्डनर, बी आहे वायगोस्की, सी आहे ब्रुनर आणि डी आहे जीन पियाजे.
सो जीन पियाजे ऑब्विसली आपल्याला माहित आहे काय दिलेले आहे, कॉग्निटिव्ह थेअरी दिलेली आहे ना. वायगोस्की हे सामाजिक सिद्धांत दिलेला आहे आपल्याला. त्यामुळे इथे आपण जाऊया गार्डनर सोबत. आता इथे लक्षात घ्या, सिंगल फॅक्टर किंवा मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी जे आहे हे दोनही महत्वाचं आहे, यावर प्रश्न असतात. सो मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी दिलेली आहे आपल्याला गार्डनरने. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, सामाजिक रचना सामाजिक रचनावादाच्या तत्वांवर कोण जास्त भर देतं. ठीक आहे. सो सोशल आपल्याला दिसून येतं जे थेअरी आहे ते कोणी दिली. ए जीन पियाजे, बी आहे कोल्हरबर्ग, सी आहे वायगोस्की आणि डी आहे डेव्ही. ओके, सो आपल्याला इथे दिसून येतं की सामाजिक रचनात्मकचा जो सिद्धांत आहे, सोशल डेव्हलपमेंटचं जे थेअरी आपल्याला दिलेली आहे ते दिलेली आहे वायगोस्की यांनी. ठीक आहे. चला, तर इथे आपल्याला योग्य उत्तर काय दिसून येतं, ऑप्शन क्रमांक सी दिसून येईल. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटीच्या व्हिडिओ सिरीजला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.